हो मॅम. तर आता आपण आपला जो शेवटचा एक गणित राहिलंय ते घेऊया आणि आपण मॅथ्स 2 चा एक धडा घेऊया का आज थोडस. येस मॅम. हो मॅम. येस मॅम. येस मॅम घेऊया. मॅथ्स 1 आपलं एक गणित राहिले माझ्या मते. येस हो मॅम मॅम, राहिलं 9व होतं. गणित राहिलंय. येस मॅम. येस मॅम 9. बाकी गणित सोडवली का आम्ही इथं पाहिजे. येस हो मॅम, मॅम. येस मी मॅम. अनंत ग्रुपवर पाठवली आहेत. मॅम मी पण अनंत ग्रुपवर पाठवलं. शाळेत किती शिकवून झालं तुमचं? मॅम अजून काहीच नाही. अजून येस मॅम सुरू पण नाही केलं. काहीच नाही. नाही. हो मॅम, सुरू नाही. पण नाही केलं अजून. येस मॅम. स्क्रीन दिसते सर्वांना? येस मॅम. येस हो मॅम, दिसत आहे. येस मॅम दिसते. नववं गणित राहिलं ना आपलं. हो मॅम, 9व राहिलंय. 10व सोडवलं. 10व आलं का गणित? आलं मॅम, सोडवलं. ठीक. सगळे सोडवतात ना? येस मॅम. हो मॅम. येस मॅम सोडवलं. आता 9व बघूया आपण गणित कसं आहे. तर 9व काय आहे की एका 560 सेंटीमीटर लांबीच्या दोरीचे 2 तुकडे असे करायचे आहेत की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट. सारखे नाही, 2 तुकडे करायचे. एक दोरी आहे, एक रोप आहे, जिची लेंथ जी आहे, लांबी जी आहे ते 560 सेंटीमीटर आहे. पूर्ण जी दोरी आहे तिची लांबी 560 सेंटीमीटर आहे आणि त्या दोरीचे आपल्याला 2 तुकडे करायचे. आता 2 तुकडे सारखे नाही करायचे. तर 2 तुकडे कसे करायचे? ते एक लहान, आता सारखे नाही करायचे याचा अर्थ एक लहान असणार एक मोठा असणार. बरोबर ना? हो. येस मॅम. कारण आपल्याला समान 2 भाग नाही, 2 तुकडे नाही करायचे. याचा अर्थ एक लहान आहे एक मोठा आहे तुकडा. तर ते लहान तुकडा आणि मोठा तुकडा जो आपल्याला करायचा आहे त्याच्यामध्ये लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट आहे. तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा. प्रश्न कळला की पूर्ण जी तुमची दोरी आहे ती 560 मीटर आहे, सेंटीमीटर आहे. त्याचे 2 भाग असे करायचे आहेत की लहान तुकड्याची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या 1/3 पट असली पाहिजे. लहान तुकड्याची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या 1/3 पट असली पाहिजे. तर आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी काढायला सांगितली. आता इथे 2 गोष्टी एक्स आणि वाय आपल्याला मानायच्या आहेत. एक एक्स व्हेरिएबल आणि एक वाय व्हेरिएबल, 2 चल वापरायचे असतात. बरोबर आहे? येस मॅम. येस 2 मॅम. चल आपण कोणासाठी वापरणार? एक्स आणि वाय. एक पहिला तुकडा आणि दुसरा आणि एक दुसरा तुकडा. मोठा आणि लहान. मोठा आणि लहान. तुकड्यासाठी वाय. एक आणि 2 नाही, आपण मोठ्या तुकड्याची लांबी एक्स मानू आणि आणि दुसरा म्हणजे लहान लहान तुकड्याची लांबी वाय वाय. मान. वाय मान. बरोबर आहे. आता 560 सेंटीमीटर लांबीची दोरी आहे पूर्ण. तिचे 2 भाग आपण असे केले की एक भाग जो आहे त्याची लांबी एक्स आहे जो मोठा आहे आणि दुसरा जो भाग आहे छोटा लहान त्याची त्याची लांबी वाय आहे. वाय आहे. आता एक्स आणि वाय मिळून किती होईल? एक्स एक्स ही मोठ्या तुकड्याची लांबी आहे आणि छोट्या 560 तुकड्याची 560. सेंटीमीटर. एक्स अधिक वाय बरोबर 560. बरं हे तुमचं पहिलं समीकरण असणार. एक्स अधिक वाय बरोबर 560. हे तुमचं फर्स्ट इक्वेशन. मोठ्या तुकड्याची लांबी एक्स म्हणायची आणि लहान तुकड्याची लांबी वाय म्हणायची आणि पहिल्या अटीनुसार एक्स अधिक वाय बरोबर 560.
आणि दुसरी आपली जी अट आहे ती काय आहे की लहान तुकड्याची दुप्पट. तर लहान तुकड्याची लांबी आपण काय म्हणलेली आहे? एक वाय वाय वाय. हा, मग त्याची 2 वाय 2 वाय. 2 वाय 2 वाय कसं आहे? लहान तुकड्याची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट आहे. 1/3 पट 2 वाय बरोबर 1/3. 1/3 1/3 एक्स. एक्स. कारण मोठ्या तुकड्याच्या 1/3 पट आहे, लहान तुकड्याची दुप्पट. येस मॅम. बरोबर ना? येस मॅम मग इथे मोठ्या Yes, ma'am. तुकड्याची लांबी आपण एक्स सेंटीमीटर म्हणू. मोठ्या तुकड्याची लांबी लहान तुकड्याची लांबी वाय सेंटीमीटर. आता पहिल्या अटीनुसार एक्स अधिक वाय बरोबर 560 560 सेंटीमीटर. सेंटीमीटर. दोन्ही नफा लिहूया आपण 560. आणि दुसऱ्या अटीनुसार लहान तुकड्याची जी दुप्पट आहे, लहान तुकड्याच्या लांबीची जी दुप्पट आहे ती मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या दुसऱ्या अटीनुसार 2 वाय म्हणजे लहान तुकड्याची दुप्पट. लहान तुकड्याची लांबी वाय आहे, 2 गुणिले वाय म्हणजे 2 वाय ही मोठ्या तुकड्याच्या म्हणजे एक्सच्या 1/3 पट 1/3 एक्स असं तुमचं समीकरण बनेल. ठीक आहे. हे दुसरं. पण याला थोडं सिम्प्लिफाय करूया आपण, कारण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचंय, प्रमाण रूपात त्याला आणायचं आहे. हो. इथे काय करू शकता तुम्ही? हा जो 3 आहे हा भागिले आहे, तर तुम्ही इकडे जाऊन गुणिले करू शकता. 3 गुणे 6 वाय. बरोबर इथे 1 एक्स राहणार, कारण हा 3 इकडे गेला. 1 एक्स म्हणजे नुसता एक्स लिहूया आपण. एक्स. आता हे तुम्ही हा एक्स इकडे आणायचा, तो वजा होणार, वजा एक्स. 6 वाय या बाजूलाच आहे, अधिक 6 वाय आणि बरोबर इकडे काय राहील? उजवीकडे हा एक्स मी डावीकडे आणला, कारण आपल्याला आपला जो स्टँडर्ड फॉर्म जो आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा, तो ax अधिक by म्हणजे ए आणि एक्स आणि वाय ची पद डावीकडे आणि स्थिर पद उजवीकडे असतं. इथे हा जो एक्स आहे तो उजवीकडे आहे, त्याला मला डावीकडे आणावं लागेल. तर तो इकडे आल्यानंतर वजा एक्स होईल. हा 6 वाय डावीकडेच आहे, तो फक्त मी एक्सच्या नंतर लिहायचा, म्हणून तो आहे तसाच लिहिला, अधिक 6 वाय आहे. आणि इकडे काय राहील उजवीकडे? 0 0. इकडे 0 आहे. तर हे तुमचं पहिलं दुसरं समीकरण. तर या दोन्ही समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक ऑलरेडी सारखा 1 आहे आहे. आणि चिन्ह पण वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज करा, तुम्हाला वाय ची किंमत 80 मिळेल. कारण इथे वाय आणि 6 वाय बेरीज होईल, 7 वाय येतील बरोबर 560. 7 तिकडे जाऊन 560 ला भागणार, जे वाय 80 सेंटीमीटर मिळेल. आणि वाय 80 सेंटीमीटर मिळाला की एक्स तुम्ही काढू शकतात. 6 गुणिले वाय करायचं किंवा या कुठल्या तरी एका समीकरणात टाका. 80 जर मिळालं वाय, तर 80 तिकडे जाऊन वजा होणार, 560 मधून 80 म्हणजे 480. मोठ्या तुकड्याची लांबी 480 आणि छोट्या तुकड्याची लांबी 80. कळलं का? येस मॅम. येस मॅम, कळालं. येस मॅम. ठीक आहे. सोडवाल हे गणित? मॅम स्क्रीन थोडी लहान करा. सोडवलं मॅम मॅम स्क्रीन छोटी करा. आणखी छोटी करू? नो मॅम नाही, जरा मोठी करा. येस मॅम, थांबा.
येस मॅम झालं. झाली? ठीक. आता जेवढी तुम्हाला प्रॉब्लेम सेट मधली गणितं सोडवता येतील तेवढी सोडवायची आणि जर ओके नसतील येत तर मॅम. मला next time सांगायचं. मॅम आता भाग 2चं घ्यायचंय का? हो. येस मॅम, पार्ट 2 घ्या. मॅम, आमच्या शाळेत तर अजून हा धडा पण झाला नाही. आपला खूप लवकर झाला ना. सुरू पण नाही झाला, हो मॅम. येस मॅम मॅम. सुरुवात आपण पण नाही केली का? येस मॅम आपण काय करू गणिताचे चॅप्टर लवकर संपवू आणि मग मग सराव करू आपण. रिव्हिजन. येस मॅम येस मॅम. रिव्हिजन. ओके. आता आपला जो हा धडा आहे ना हा आहे चौथा. ओके. आता चौकोन बघा, चौकोन म्हटल्यानंतर चौकोनाची जर व्याख्या बघायला गेली तर चौकोनाची व्याख्या अशी आहे की चौकोन ही एक बंदिस्त आकृती असते, ज्या बंदिस्त आकृतीला 4 बाजू आणि 4 कोन असतात. बंदिस्त आहे ना, जशी त्रिकोण पण बंदिस्त आकृती आहे, चौकोन बंदिस्त आकृती आहे. कोन जी आहे ती बंदिस्त आकृती नाहीये. ठीक आहे. हो मॅम ना. येस मॅम. मग चौकोन ही अशी बंदिस्त आकृती आहे जिला 4 बाजू आणि 4 कोण आहे? कोन असतात. 4 बाजू आणि 4 ओके. कोण. 4 बाजू आणि 4 कोन. 4 कोन. आता बघा हा एबीसीडी हा एक चौकोन आहे. कुठला म्हणजे असं नाही की आयतच चौकोन असतो. कुठल्याही प्रकारचा ज्याला 4 बाजू आहे 4 कोन त्याला आपण चौकोन म्हणणार. आता आयत वगैरे बघायला गेलं तर ते चौकोनाचे प्रकार आहेत. ठीक आहे. आयत, चौरस हे चौकोनाचे प्रकार आहेत. पण चौकोन म्हटलं तर तुम्ही कुठलीही बंदिस्त आकृती जिला 4 बाजू 4 कोन असणार ती चौकोन असते. ठीक आहे. आता चौकोनामध्ये ना आपल्याला काही गोष्टींचा आपल्याला माहिती पाहिजे की चौकोनाच्या सम्मुख बाजू काय असतात, म्हणजे अपोजिट साइड्स, नंतर ऍडजेसेंट साइड्स म्हणजे लगतच्या बाजू काय असतात, किंवा सम्मुख कोन अपोजिट अँगल्स किंवा मग ऍडजेसेंट अँगल्स असे सगळे आपल्याला, कारण आपल्याला गुणधर्म शिकायचे आणि चौकोनाला 4 बाजू 4 कोन आणि 2 कर्ण पण असतात. म्हणजे एकूण 10 एलिमेंट्स असतात याला चौकोनाला. 4 बाजू 4 कोन आणि 2 कर्ण. कर्ण म्हणजे काय, तर समोरासमोरील शिरोबिंदू जोडून जो तयार होतो, म्हणजे ए ला सी जोडला तर ए सी जो आहे तो एक कर्ण आहे आणि दुसरा कर्ण असतो डी. असं समोरासमोरील शिरोबिंदू, चौकोनाचे समोरासमोरील शिरोबिंदू पण जोडले की ते जे रेषाखंड तयार होतात ते कर्ण असतात. असतात. काय असतात? कर्ण. बघा हे पण कर्ण आहे. त्रिकोणातला काटकोन त्रिकोणातला कर्ण वेगळा, हा कर्ण येस मॅम. हा काटकोन त्रिकोणातला कर्ण आणि हे चौकोनातले Yes, ma'am. कर्ण. चौकोनाला 2 कर्ण असतात. ठीक आहे. आता इथे आपल्याला चौकोनामध्ये सम्मुख बाजूंच्या जोड्या, लगतच्या बाजूंच्या जोड्या आपल्याला सांगता यायला पाहिजे. तुम्हाला माहित आहे का? येस मॅम. येस मॅम. हो. येस मॅम माहित आहे. येस तर आता मी चौकोन देते त्याच्यामध्ये मला लगतच्या बाजूंच्या जोड्या सांगायच्या, सम्मुख बाजूंच्या जोड्या सांगायच्या. ओके मॅम. Q दिला, मग Q असा मी एक तुम्हाला चौकोन दिला. आता हा चौकोन आहे कारण त्याच्या 4 बाजू आहेत 4 कोन आहेत. कोनांची नावं पण सांगता यायला पाहिजे. कोनांची नावं पण 3 अक्षरी सांगायची किंवा मग 1 अक्षरी सांगायचं असतं. बाजूंची नावं 2 अक्षरी असतात. बरोबर आहे. येस मॅम. येस मॅम. 4 शिरोबिंदू जवळ 4 कोन तयार होतात इथे. म्हणजे क्यू जवळ एक कोन आहे बनतोय. क्यू जवळ जो कोन आहे त्याचं नाव जर लिहायचं तर PQR असं कोन पण लिहायचं. PQR. QR किंवा RQ. किंवा मग कोन RQP पण त्याचंच नाव. R किंवा मग कोन कोन QRS. QRS R जवळ बघा इथे ऐका आधी ऐका हा. क्यू जवळ जो कोन तयार होतो ना त्याचं नाव आपण 3 प्रकारे लिहू शकतो. म्हणजे प्रत्येक शिरोबिंदू जवळ जो कोन तयार होतो त्या कोनाचं नाव एकच कोनाचं नाव 3 प्रकारे लिहिता मॅम येतं. मी सांगू?
लिहिताना तिन्ही प्रकारे नाव नाही लिहायचं. कोणत्याही एका प्रकारे नाव लिहायचं. पण 3 प्रकारे ओके नाव मॅम. आपल्याला सांगता येतं. आता क्यू अं, जवळ जे कोण तीन प्रकारे कोण कोण क्यू म्हणजे एक सिंगल आपण फक्त लेटर वापरतो. कोण क्यू. दुसरं आहे कोण पी क्यू आर आणि तिसरं कोण आर कोण आर क्यू क्यू आता क्यू जवळ कोण बनतो म्हटल्यानंतर क्यू जो शिरोबिंदू आहे तो मध्ये Yes, यायला ma'am. पाहिजे. याची काळजी घ्यायची. येस मॅम. आणि एक लेटर मध्ये नाव लिहायचं तर तो जो शिरोबिंदू आहे तोच लेटर लिहायचा. जिथे कोण येस तयार होतो. मॅम. क्यू जवळचा कोण क्यू जवळ तयार होतो असा. पी Yes, क्यू आर ma'am. हा कोण. त्यानंतर हा बघा हा असा कोण आहे. आर जवळ जो कोण तयार होतो त्याचं नाव कोण सांगेल मला. मॅम सांगू? मॅम मी सांगू? प्रत्येक मॅम मी सांगू? प्लीज मॅम. प्रतीक्षा सांग. आर जवळचे कोण. आर जवळचा कोणचं नाव कोणाचे 3 प्रकारे नाव कसं लिहिता येईल. प्रतीक्षा. सांगू स्नेहल. मॅम मी सांगू? आय एम श्रावणी. प्रतीक्षा ऍड्रेस प्रतीक्षा. विवेक सांग. विवेक. येस मॅम. सांग बरं आर जवळचा कोण. आर जवळ जो कोण बनतो त्या एका कोणाचे 3 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कसं नाव सांगता येईल. अँगल क्यू आर एस. क्यू आर एस. त्यानंतर एस आर क्यू अँगल. एस आर क्यू. आणि सिंगल लेटर मध्ये अँगल अँगल आर. है ना. तर अशी नावं आपल्याला सांगता आली पाहिजे. एस जवळ जो कोण बनतो त्याचं नाव 3 प्रकारे. मॅम मी सांगू? बौद्धवी. मी सांगू स्नेहल. मॅम मी सांगू? मॅम मी सांगू. सुहाना. प्लीज मॅम. मॅम प्लीज. मॅम सांगू मी स्नेहल. सुहाना. ऐकतात ना मुलं. एक तर आधीच कमी येतात आणि त्यात पण कमी मुलं मॅम मी ऐकतात. सांगू स्नेहल. मॅम मी सांगू? थांब जरा दुसरी मुलं मला बघू दे कोण कोण आहेत. मॅम अजय प्लीज. पवार. अजय पवार. हँड रेस तर सगळ्यांनी केलेत पण उत्तर कोणच देत नाही. मॅम मी सांगू स्नेहल. मॅम आम्ही हँड पवार रेस सांगतोय ना. केला. अजय पवार. मॅम तो लेफ्ट झाला. मॅम हो. घेताय ना ते लेफ्ट होत आहेत. मॅम मी सांगू? अरे बापरे. नका लेट हो रे. लेक्चर ऐका. नाही उत्तर सांगितलं तरी चालेल. बरं सांग स्नेहल. म्हणजे यसच्या लगतचे कोण आहेत. कोण लगतचे नाही. लगत एसच्या नाही. 3 प्रकारे नाव कसं सांगतात. यस मॅम. कोण आर एस पी कोण यस आणि कोण पी एस आर. PSR आणि कोण एस. ठीक आहे. क्यू जवळचे सांगा कोणीतरी. मी सांगू? मॅम मी सांगू? मॅम मी सांगू? बौद्धवी सांग. कोण क्यू पी एस. कोण पी आणि कोण एस पी क्यू.
आता हे मी काय लिहिले माहित आहे, हे मी लगतच्या कोणाच्या वगैरे जोडा नाही हा. एकाच कोणाची नावं आहेत ही. एकाच कोणाची 3 प्रकारे नावं. म्हणजे हा जो कोण आहे तो क्यू जवळ तयार होणारा कोण आहे, मग त्याचं नाव तुम्ही कोण क्यू लिहा किंवा कोण PQR लिहा किंवा कोण RQP लिहा. तो हा एकच कोण आहे. या एकाच कोणाचं नाव तुम्ही 3 प्रकारे लिहू शकता. मग नावं लिहिताना तुम्ही कुठलाही एका प्रकारे लिहायचं, 3 प्रकारे लिहायची गरज नाही. कळलं का? येस मॅम. येस मॅम. आर जवळचा कोण आहे त्याचं नाव 3 प्रकारे लिहिता येतं. पण आपल्याला नावं लिहिताना कुठलाही एका प्रकारे लिहायचं असतं. शक्यतो 3 लेटर मध्ये जी नावं आहेत तुझं ती लिहायचं असतं. आता आपल्याला शिकायचं ऍडजसेंट साइड्स, अपोजिट साइड्स, ऍडजसेंट अँगल, अपोजिट अँगल. म्हणजे लगतच्या बाजू, सम्मुख बाजू, लगतचे कोण, सम्मुख कोण. ठीक आहे. आता लगतचे म्हणजे काय आहे? लगतचे आपण माझ्या मते गेल्या वर्षी स्कॉलरशिप मध्ये मला होतं. येस मॅम, आपण शिकलो होतो. आपण शिकलो हो, होतो. स्कॉलरशिप मध्ये शिकलो होतो. तर लगतची बाजू, लगतच्या बाजू म्हणजे काय? तर लगतच्या बाजू म्हणजे लागून असलेल्या बाजू. ते आता बाजू 4 आहेत. एक बाजूंची नावं 2 लेटर मध्ये आपण सांगतो. बाजू PQ आहे, बाजू QR आहे, बाजू SR आहे आणि PS आहे. अशा 4 बाजू. तर एका बाजूला बघायला गेलं ना तर 2 लगतच्या बाजू 2 असतात. आता QR जर मी बघायला गेलं, QR बाजू, तर या QR ला लागून, लगतची म्हणजे लागून असलेली, तर लागून ज्या बाजू आहेत त्या 2 आहेत. एक आहे येस आर आणि PQ येस आर आणि आणि आहे SR. तर Yes, QR sir. ची लगतची बाजू जर विचारली तर QR ची लगतची बाजू 2 आहे. एक PQ आहे आणि दुसरी SR आहे. ठीक आहे. येस आणि QR ची सम्मुख बाजू जर विचारली, सम्मुख म्हणजे अपोजिट साइड जर विचारली, तर अपोजिट म्हणजे बरोबर समोरची बाजू जी असते ती. म्हणजेच म्हणजे बाजू QR ची PS. PS जी आहे ती अपोजिट साइड आहे. QR ची अपोजिट साइड PS आहे. म्हणजे QR आणि PS ही अपोजिट साइडची पेअर होती. म्हणजे QR PS ची अपोजिट साइड आहे आणि PS ची QR अपोजिट साइड. दोघी पण एकमेकांच्या अपोजिट साइड्स आहेत. आता ऍडजसेंट साइड जर बघायला गेलं तर QR च्या 2 ऍडजसेंट साइड, लगतच्या बाजू 2 आहेत. तुम्ही कोणती एक लिहायची जोडीसाठी. समजा तुम्हाला लगतच्या जोड्या लिहायला सांगितलं तर QR आणि PQ लिहू शकता तुम्ही किंवा QR आणि SR पण लिहू शकता. ठीक आहे. येस मॅम. आणि तुम्हाला SR ची जर लगतची बाजू विचारली तर SR ची लगतची बाजू कोणती आहे? PQ. बाजू PS आणि PS आणि QR. PS आणि QR. SR ची विचारले. SR ची ऍडजेसेंट साइड विचारले. ऍडजेसेंट साइड म्हणजे SR ला ऍडजेसेंट असणारी. ऍडजेसेंट म्हणजे लगतची, लागून, त्याला चिकटून असणारी. एक QR आहे, ही PS. दुसरी आहे PS. PS आहे. येस मॅम. येस मॅम. आणि SR ची अपोजिट साइड विचारली तर, PQ. सम्मुख बाजू विचारली तर PQ आहे. PQ. म्हणजे बरोबर समोरची. बघा, सम्मुख बाजू एकच असते, लगतच्या बाजू 2 असतात. सम्मुख बाजू एकच आहे. SR ची समोरील बाजू एकच आहे, PQ. पण SR ला लगतची बाजू जर विचारली तर 2 आहेत. एक QR आहे आणि दुसरी PS आहे. कळलं? येस कळलं का? मॅम. बाजू, लगतच्या बाजू सगळ्यांना कळलं? येस येस मॅम. मॅम. येस मॅम, आता समजलं. PS आहे तर PS ची लगतची बाजू, ऍडजसेंट साइड कोणती येणार? PS ची. PS ला येस ऍडजसेंट आर साइड आणि येस येस आर आणि S आणि PQ. PQ. SR आणि PQ. आणि तिची अपोजिट साइड कोणती? सम्मुख बाजू कोणती? QR. RQ. QR. QR. बरोबर. QR. PQ ला ऍडजसेंट साइड कोणत्या आहेत? PQ ला लगतच्या बाजू कोणत्या आहेत? PQ ला PS आणि QR. PS आणि PS QR. PS आणि QR.
आणि अपोजिट साइड कोणती आहे? Yes, sir. RS. Yes, sir. आर्यस Yes, sir. आता हे बाजूंचं आपल्याला आपण बाजूंचं कळलं आपल्याला ऍडजसेंट साइड्स म्हणजे लगतच्या बाजू आणि अपोजिट साइड्स म्हणजे सम्मुख बाजू. ठीक आहे. आता कोणांचं पण तसंच आहे. कोण पण आपल्याला ऍडजसेंट अँगल्स म्हणजे लगतचे कोण आणि अपोजिट अँगल्स म्हणजे सम्मुख कोण. इथे आपण बघूया ऍडजसेंट अँगल्स. म्हणजे लगतचे कोण. लगतचे म्हणजे तसेच जसे बाजू लगतचे असतात की नाही दोन तसे कोण पण दोन प्रत्येक कोणाचे ऍडजसेंट अँगल दोन असतात. अपोजिट अँगल एकच असतो जसं बाजूचं आहे तसंच कोणांचं पण आहे. म्हणजे काय आता समजा हा कोण क्यू आहे. हा कोण क्यू म्हणजे 3 लेटर मध्ये जर नाव लिहायला गेलं तर कोण PQR. येस मॅम. तर त्याचे लगतचे कोण मला सांगायचे आणि सम्मुख कोण मी सांगते. लगतचे कोण म्हणजे बाजूचे. ओके मॅम. इथे लिहायचे सम्मुख कोण. 3 लेटर मध्ये नाव सांगते. 3 लेटर. ओके मॅम चालेल. आता कोण PQR हा क्यू जवळचा कोण आहे. त्याचा अपोजिट अँगल बघायला गेला तर बरोबर समोरचा आहे अपोजिट म्हणजे एस जवळचा कोण. क्यू ला अपोजिट अँगल जो आहे तो एस आहे. मग जर सम्मुख कोण विचारलं तुम्हाला तर सम्मुख कोणाचं नाव काय लिहिणार तुम्ही? Koण yes. तीन लेटर मध्ये कोण किंवा नाही मी फक्त अपोजिट अँगलचं नाव विचारलंय. मी अजून ऍडजसेंट अँगलचं नाव नाही कोण? विचारलं. PSR. PSR. PSR मॅम नाही येणार मॅम. QPS येईल. कसला QPS? सम्मुख कोण? अपोजिट अँगल. लगतचा लगतचा कोण आहे. मी अपोजिट विचारलंय आधी. ओके मॅम. कोण अपोजिट अँगल सांगा मला आधी. PSR. कोण PQR चा. कोण PQR चा ऍडजसेंट अँगल नाही अपोजिट अँगल सांगा. PQR म्हणजे क्यू जवळ. PSR. आणि कोण क्यू ला हा अपोजिट आहे आणि उरलेले जे दोन असतात ना म्हणजे क्यू ला लागून असलेले एक असतात. P जवळचा कोण आणि R जवळचा कोण. हे कोण लगत QPS आणि कोण QRS. कोण QPS म्हणजे P जवळचा कोण मग त्याचं 3 लेटर मध्ये नाव लिहायचं. P जवळचा QPS आणि आणि R जवळचा कोण QRS. हे दोन लगतचे कोण आहेत त्याला PQR ला. ठीक आहे. येस मॅम. त्यानंतर कोण QRS ला. QRS म्हणजे कुठला कोण आहे कुठे तयार होतो कोणत्या शिरोबिंदू जवळ R जवळ. R शिरोबिंदू जवळ. आता R शिरोबिंदू जवळ जो कोण तयार होतो त्याचा अपोजिट अँगल कोणता आहे बरोबर समोर. कोण PQ. QPS मॅम. म्हणजे P जवळ जो तयार होतो मग तो QPS लिहा किंवा SPQ लिहा तोच कोण आहे. कळलं का? हो. QPS किंवा SPQ कोणतंही नाव तुम्ही अपोजिट अँगलचं लिहू शकता. लगतचा कोण येईल. आणि लगतचे कोण उरलेले P सोबत RQP. कोण RSP आणि कोण RQP. कोण RQP आणि कोण RSP. येस मॅम. RQP आणि दुसरा आहे कोण RQP आणि SP. ठीक आहे. त्यानंतर तिसरा कोण आहे RSP. RSP ला अपोजिट अँगल सांगा कोणता आहे. Q. कोण RQP. PQR. PQR किंवा RQP एकच आहे.
आणि ऍडजेसेंट मध्ये क्यू सोडून दुसरे दोन म्हणजे एस आहे ना हा कोण आर एस पी म्हणजे एस जवळचा येस कोण मॅम. ऍडजेसेंट पी कोण आणि आर आहे. येस मॅम. प्लस पी क्यू. कोण क्यू पी एस आणि कोण क्यू आर एस. एस पी क्यू आणि एस आर क्यू असं पण चालेल. बरोबर. यस मॅम. येस मॅम. आणि चौथा आपला राहिला पी जवळचा कोण आर पी क्यू. कोण आर पी क्यू ला अपोजिट अँगल कोणता आहे? कोण क्यू आर कोण क्यू आर मग क्यू आर एस. क्यू आर एस. क्यू आर एस. आर पी क्यू ला कोण क्यू आर क्यू एस. आर एस हा अपोजिट आहे. मॅम. आणि ऍडजस्टंट कोणता आहे? दोन आर पी क्यू ला क्यू आणि एस. आर पी क्यू कोण म्हणजे पी सगळ्याचा. क्यू आर पी क्यू आर कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर. पी क्यू आर कोण पी एस आर. कळलं लगतचे कोण? यस मॅम. मग याच्यात जी जोडी हो लिहायची मॅम आहे तर कोण समजले. पी क्यू आर तुम्हाला समजा विचारलं कोण पी क्यू आर ची लगतची जोडी कोणती आहे तर कोण पी क्यू आर ची लगतची जोडी तुम्ही कोणती एक लिहू शकता. क्यूपीएस पण लगतचा आहे क्यू आर एस पण लगतचा आहे पी क्यू आर ला. मग एक कोण पी क्यू आर आणि कोण क्यूपीएस ही लगतची जोडी बनते किंवा कोण पी क्यू आर आणि क्यू आर एस ही लगतची जोडी बनते. ठीक आहे. यस मॅम. येस आता मॅम. हे तुम्हाला इथे Yes, आकृती ma'am. आहे तिथे तुम्हाला हे सगळं लिहायचं इथं. लगतच्या बाजूंच्या जोड्या कोणत्या कोणत्या आहेत त्या लिहायच्या. लगतच्या बाजूंच्या जोड्या बाजू एडी एडीला लगतची बाजू कोणती? एडी ला लगतची बाजू बीसी. बीसी. बी सी. एडीला लगतची बाजू बीसी. नो मॅम. बीसी. ए बी लिहू शकता किंवा मग डीसी लिहू शकता. येस मॅम डीसी डीसी. किंवा एबी लिहू. त्यानंतर दुसरी मी समजा डीसी घेतली तर डीसी ला लगतची बाजू कोणती? ए बीसी ला बीसी. लगतची बाजू डीसी घेऊ शकता किंवा एडी. एडी आणि बी मग एकच घ्यायची इथे तुमची मेन डीसी आहे. डीसी ला जी लगतची जोडी आहे ती कोणती तरी एक घ्या. दोन आहेत लगतच्या डीसी ला. एडी पण आहे सीबी. डीसी पण एडी आहे आणि तर पी तुम्ही सी. एक कोणती तरी सीबी. त्याची लगतची जोडी घ्यायची. सीबी. कळलं? यस मॅम. येस त्यानंतर मॅम. त्यानंतर बीसी ला लगतची बी AB. एबी येईल. एबी. एबी. एबी घेऊ शकता किंवा मग डीसी घेऊ शकता. बरोबर ना? Yes, नाही. ma'am. येस मॅम. एबी किंवा डीसी. त्यानंतर एबी ला लगतची बाजू BC and AD. AD. बीसी किंवा AB. मग एडी कुठली पण एक. एडी किंवा बीसी. ठीक आहे. असं लिहायचं. चार बाजू आधी लिहायच्या आणि मग त्यांच्या लगतची कुठली तरी एक जोडी त्याची लिहायची. म्हणजे समजा एक बाजू मी एडी घेतली तर त्याची लगतची दोन बाजू लगतच्या त्याच्यातली एक त्याच्याबरोबर घ्यायची पेअर. कळलं ना? Okay, ma'am. Yes, ma'am. येस मॅम कळालं. आता इथे लगतच्या कोणांच्या जोड्या लिहायच्या. कोण म्हणजे आधी मी समजा ए कोण घेतला कोण ए म्हणजे कोण बी ए डी 3 लेटर मध्ये जर मी लिहिलं ना ए जवळचा कोण बी ए डी तर त्याचा एक लगतचा कोण मला सांगा कोण बी ए डी चा. एबीसी. कोण एबीसी. ADC. एडी. एडीसी येऊ शकतो किंवा ADC. मग एबीसी येऊ शकतो. यस मॅम. एबीसी पण चालेल किंवा एडीसी पण चालेल. ठीक आहे. त्यानंतर मी घेतला Yes, दुसरा ma'am. डी जवळचा कोण घेते. कोणाला मी काय लिहिते DCB. कळत नसेल तर विचारायचंय हा मुलांनो. Yes, कोण ma'am. एडीसी चा लगत कोण? कोण एडीसी चा लगतचा कोण? DCB. डीसीबी. DCB. कोण डीसीबी. कोण DCB? डीसीबी. त्यानंतर कोण डीसीबी चा
किंवा मग बीसीडीचा कोणता पण बीसीडीचा कोण लगतचा कोण CDA कोण CDA. CDA. कोण CBA सीडीए लिहू शकता किंवा सीबीए लिहू शकता कोणताही लिहू येस शकता. मॅम. आणि नंतर आला बी जवळचा कोण म्हणजे एबीसीचा कोण एबीसीचा लगतचा कोण कोण BAD. बीएडी किंवा बीसीडी कोणताही लिहू शकतो. बरोबर. येस Yes, Yes, मॅम. ma'am. आणि इथे लिहायचंय सम्मुख बाजूंच्या जोड्या म्हणजे अपोजिट Yes, साईड्सच्या पेअर लिहायच्या. तर Yes, सम्मुख ma'am. बाजूंच्या जोड्या कोणत्या आहेत बाजू एडी आणि तिची सम्मुख बाजू BC 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 BC. BC. आणि दुसरी जोडी कोणती सम्मुख बाजूची AB. AB आणि AB DC ची आणि DC. डीसी. मुलांना बाकीच्यांना कळतंय का? येस मॅम. Yes, ma'am. Yes, मॅम समजतंय Yes, आम्हाला. Yes, ma'am. बर. आता सम्मुख कोणांच्या जोड्या कोणांच्या समोरासमोरील कोणांच्या अपोजिट अँगल्सच्या पेअर. तर अपोजिट कोण अँगल मध्ये ए A, जवळ B, आणि सी C. जवळचा हा आणि बी जवळचा आणि डी जवळचा अपोजिट. मग बी आणि डी Yes, ही ma'am. जोडी बनते. मग बी जवळचा कोणाचं नाव एबीसी कोण एबीसी opposite कोण BDC. बीडीसी नो मॅम तसं नाही येणार. DC. एबीसीचा अपोजिट अँगल ADC, ma'am. ADC. मॅम AD येणार त्याचा अपोजिट. आणि दुसरी पेअर कोणती अपोजिट अँगलची कोण DCB कोण ला कोण BC. कोण DCB ला BAD कोण BAD. डी. बीएडी. ठीक आहे. कळलं? येस. हो. Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपल्याला ना हे तुमचं रिव्हिजन म्हणून होतं. आता आपल्याला ना चौकोनाचे प्रकार शिकायचे. ठीक आहे. आणि सगळ्यांचे गुणधर्म आपल्याला प्रूफ पण करायचे. सगळ्या चौकोनाचे गुणधर्म आपल्याला इथे सिद्ध करायचे. ठीक आहे. तर इथे जे आपल्याला चौकोनाचे प्रकार आहेत ते कोणते कोणते आहेत? मॅम ही फर्स्ट ऍक्टिव्हिटी घ्याल का? हा. Yes, ma'am. घ्या. आता बघा ही चौकोन आहे असं वरती दिलेलं आहे. बरोबर आहे. येस मॅम दिलंय. आता Yes, ही ma'am. चौकोन आहे म्हटल्यानंतर तो चौकोन आहे त्याला चार बाजू चार कोण आहेत एवढं आपल्याला माहित आहे. तो चौकोन आहे म्हटल्यानंतर त्याला चार बाजू चार कोण आहेत. पण चौकोनामध्ये काही गुणधर्म बाजूंचे आणि कोणांचे असतात. तर त्या गुणधर्मानुसार त्या चौकोनांना नावं दिलेली आहेत. आता चार बाजू चार कोण चौकोनात असतात हे माहित आहे आपल्याला. पण चार बाजू कशा आहेत? सगळ्या चारी बाजू सारख्या आहेत का? किंवा फक्त समोरासमोरील बाजू सारख्या आहेत का? किंवा समोरासमोरील बाजू समांतर आहेत का? किंवा चार कोण जे आहेत ते चारी कोण सारखे आहेत का? त्यानुसार त्या चौकोनाचे प्रकार पडतात. म्हणजे बाजू आणि कोणांच्या गुणधर्मानुसार बाजू आणि कोणाचा जो गुणधर्म चौकोनात असेल त्याच्यानुसार त्या चौकोनाचा प्रकार आहे. कळतंय? Yes, ma'am. समजतंय. तर पहिला जो चौकोनाचा प्रकार आहे तो आहे बघा चौरस माझ्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर आहेत असा तो चौकोन सांगतो. की चौकोन म्हणजे काय मॅम सांगतो आयत की माझ्या चौरस आयत मॅम. चौरस नाही सांगते बघ बरोबर आहे मी सांगते तुमची पण उत्तरं बरोबर आहेत. पण हा काय सांगतो माहित आहे की माझ्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर आहेत. फक्त एवढंच सांगतो की माझ्या समोरासमोरील बाजूंच्या जोड्या समांतर पॅरलल आहेत. अपोजिट साईडच्या ज्या पेअर आहेत ना त्या पॅरलल आहेत. म्हणजे सम्मुख बाजू समांतर आहेत. बाकी तो काही नाही सांगत आहे. म्हणजे तो त्याची व्याख्या सांगतोय. त्या व्याख्येबरोबर गुणधर्म म्हणजे आपण आयत. सिद्ध करायचे. आयत नाही याला म्हणतात ज्या समांतर चौकोन समांतरभुज चौकोन
समांतर भुज चौकोन. पॅरलेलोग्राम काय आहे? पॅरलेलोग्राम. Parallelogram. हा, समांतर भुज चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या जोड्या समांतर असतात. म्हणजे हा जो चौकोन आहे याच्यामध्ये चार बाजू ज्या आहेत त्याच्यामध्ये सम्मुख बाजू ज्या आहेत त्या एकमेकींना समांतर आहेत, पॅरलल आहेत. म्हणजे ही AB आणि DC पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे समांतर, म्हणजे त्या एकमेकींना कधीच छेदू शकत नाही. आता इथे जर आपण बघितलं ह्या चौकोनामध्ये, तर ह्या चौकोनामध्ये कदाचित ही बाजू पुढे जाऊन छेदू पण शकतात ना, जाऊ शकतात, पुढे जाऊन छेदू शकतात एकमेकींना. येस हा मॅम. पॅरलल हा चौकोन आहे, पण ह्या चौकोनात समोरासमोरील बाजू समांतर नाहीये. चौकोन तर हा पण आहे, पण याच्यामध्ये एक विशेष गुणधर्म असा आहे की त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत, अपोजिट साइड्स पॅरलल आहेत. आणि ज्या चौकोनामध्ये, ज्या क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट साइड्स पॅरलल असतात, तो क्वाड्रिलॅटरल, तो चौकोन समांतर भुज चौकोन असतो. बरोबर? मॅम. येस मॅम. हो. म्हणजे याची व्याख्या काय आहे की त्या चौकोनाची समोरासमोरील बाजू, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत त्या चौकोनाला समांतर भुज चौकोन असं म्हणतात. ठीक आहे. आता समांतर भुज चौकोनाची ही व्याख्या झाली. आता ही व्याख्या घेऊन आपण त्याचे काही गुणधर्म सिद्ध करू शकतो. येस गुणधर्म आपल्याला सिद्ध करता येतात. हा गुणधर्म आपण असे शिकलो आधी की समांतर भुज चौकोनाचे हे गुणधर्म असणार, चौरसाचे हे गुणधर्म असणार, पण हे सगळे गुणधर्म आपल्याला आता सिद्ध करायचे आणि ते आपण सिद्ध करू शकतो. बघा, व्याख्या जी दिली त्या व्याख्येवरून आपण हे गुणधर्म काय करू शकतो? लिहू शकतो. सिद्ध करू शकतो. लिहू शकतो म्हणजे सिद्ध करता येतात गुणधर्म. येस मॅम. समांतर भुज चौकोनाचे कोणते गुणधर्म आहेत जे आपण सिद्ध करू शकतो व्याख्येवरून? ना, फक्त व्याख्या काय आहे की समोरासमोरील बाजूची जोडी समांतर आहे. हा एकच आपल्याला त्याचं वैशिष्ट्य, त्या चौकोनाचं वैशिष्ट्य आपल्याला माहित आहे की त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत. आणि असा जर चौकोन आहे त्याला आपण समांतर भुज चौकोन म्हणतो. आणि त्याचे काही गुणधर्म आहेत जे आपण सिद्ध करू शकतो. हे त्याचे गुणधर्म आहेत. याचे गुणधर्म कोणते आहेत? तर सम्मुख बाजू त्याच्या एकरूप असतात. बघा, सम्मुख बाजू समांतर आहेत ही व्याख्या आहे त्याची, त्यालाच आपण समांतर भुज चौकोन म्हणतो. आणि हे जे गुणधर्म आहेत हे नंतर मिळाले आपल्याला. हे जे गुणधर्म आहेत ना, सम्मुख बाजू एकरूप, सम्मुख कोन एकरूप आणि कर्ण परस्परांना दुभागतात, हे जे 3 गुणधर्म आहेत हे तिन्ही गुणधर्म आपल्याला सिद्ध करायचे आहेत. पुढे आहे तुम्हाला समांतर भुज चौकोन, बघा असेल तुम्हाला, पुढे सिद्ध करा. येस मॅम आहे. समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात व सम्मुख कोन पण एकरूप असतात. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पूर्ण सिद्धता आहे त्याची. हे गुणधर्म आहेत समांतर भुज चौकोनाचे, ते नंतर आपल्याला मिळाले व्याख्येवरून. व्याख्या महत्वाची आहे. त्या एका व्याख्येवरून पुढचे गुणधर्म आपण सिद्ध केले. मग गुणधर्म आधी फक्त लक्षात ठेवा. समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म काय आहे? समांतर भुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. समांतर तर त्या आहेतच कारण ती व्याख्याच आहे, पण त्या एकरूप पण असतात. समोरासमोरच्या बाजू एकरूप पण असतात. म्हणजे जेवढी AB ची लांबी असेल ना तेवढीच लांबी DC ची सुद्धा असेल. बघा, AB आणि DC समांतर तर आहेतच, म्हणजे त्या एकमेकींना कधीही छेदणार नाहीत. आणि त्याचा गुणधर्म आहे की समोरासमोरील बाजू एकरूप सुद्धा असतात. म्हणजे AB आणि DC ची लांबी सारखी असणार आणि DC आणि AD ची लांबी सुद्धा सारखी असणार. त्याला म्हणतात सम्मुख बाजू एकरूप असणे. त्याचप्रमाणे त्याचे सम्मुख कोन पण एकरूप असतात. म्हणजे समोरासमोरील कोनांची माप पण सारखी असतात. म्हणजे जेवढा A कोन असेल ना तेवढाच C. तेवढाच C असेल. म्हणजे समजा A कोन 70 असेल तर C पण 70 असेल. आणि जेवढा B असेल ना
तेवढाच डी असेल. डी असेल. आणि हे यांची माप हे पूरक असतात एकमेकांना. ऍडजस्टंट अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे सम्मुख कोण एकरूप असतात आणि लगतचे कोण पूरक असतात. मग हा 70 असेल तर हा 110 असणार, कारण पूरक म्हणजे त्यांची बाजू, त्यांच्या कोणांची मापांची बेरीज 180 180 अंश. आणि हा 110, तर हा डी पण, डी जर 110 असेल तर डी 110. पण 110 असं असतं. आणि ते का पूरक असतात ना, त्याचं कारण पुढे आहे, मी सांगेन तुम्हाला का पूरक होतात. ठीक आहे. मग सम्मुख बाजू एकरूप, सम्मुख कोण एकरूप आणि कर्ण जे असतात ना, समांतरभुज चौकोनाचे परस्परांना कर्ण, दुभागतात. ते परस्परांना दुभागतात. भागतात. हे खूप महत्वाचा हे कळलं पाहिजे. कर्ण परस्परांना दुभागणे नाही, ते बायसेक्टर. बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर म्हणजे काय? म्हणजे दोन कर्णांचे समान भाग करणे. म्हणजे दोन समान भाग करणे. बरोबर. म्हणजे दोन कर्ण आहेत ना, दोन कर्ण आपण बघितले कर्ण कसे असतात. ठीक आहे. आता समजा हा समांतरभुज चौकोन आहे आणि एक असा हा कर्ण असणार आहे. हा कर्ण आहे, दुसरा कर्ण. आता हे दोन्ही कर्ण जिथे छेदणार ना, समजा हा PQRS आहे आपला चौकोन, तर दोन कर्ण जे आहेत ते आहेत PR आणि QS. एक कर्ण PR आहे आणि दुसरा कर्ण आहे QS. आणि ते समजा M बिंदूत एकमेकांना छेदतात. बरोबर आहे. आता हे दोन्ही कर्ण एकमेकांना असे छेदतात ना, की ते दोन्ही एकमेकांचे सारखे भाग करतात. जिथे छेदतात ना, तिथे दोघं पण एकमेकांचे सारखे भाग करतात. सारखे भाग करतात याचा अर्थ त्यांची लांबी सारखी नसते. कर्णांची लांबी सारखी नसते. एक कर्ण लहान आणि एक मोठा असतो. म्हणजे समजा PR 10 सेंटीमीटर असेल आणि QS समजा 8 सेंटीमीटर असेल, तर PR जरी 10 असेल किंवा QS जरी 8 असेल, तरी M मध्ये ते छेदल्यानंतर QS चे दोन सारखे भाग होणार, म्हणजे 4-4 चे भाग होणार, कारण तो 8 आहे पूर्ण. आणि PR चे दोन सारखे भाग होणार, म्हणजे PR जर 10 असेल तर M मुळे PM आणि RM दोन्ही 5-5 सेंटीमीटर असे. असे दोन्ही कर्ण एकमेकांना बायसेक्ट करतात, म्हणजे दोघं पण एकमेकांचे समान भाग करतात. कळलं दुभागणे म्हणजे काय? येस मॅम. बरं. ठीक आहे. आता हे तिन्ही प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत आपले पॅरलिलोग्रामचे, समांतरभुज चौकोनाचे, हे आपल्याला सिद्ध पण करायचे पुढे. ठीक आहे. ते सिद्धता काय आहे ते आपण पुढे बघू. कळलं? एवढा आज फक्त गुणधर्म शिकलोय. हे गुणधर्म पुढे आपल्याला सिद्ध करायचे. पुढच्या लेक्चरला आपण बघू सिद्धता त्यांची. हा चौकोन 5वा धडा आहे ना? येस मॅम. येस मॅम. 5वा धडा आहे. उद्या आपली वेळ संपलेली मॅम. बाय आहे. मॅम. गुड नाईट. बाय, गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट. संगीता मॅम. बाय मॅम. बाय फ्रेंड.